महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला ग्रहण लागलेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि सातत्याने रस्त्यावर उतरून जे विद्यार्थ्यांसाठी झटत असतात असे कराळे मास्तर म्हणजे कराळे सर आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही आज संभाजीनगरात आंदोलन केले, भव्य मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ऑनलाईन परीक्षा जी होत आहे एमपीएससी ती ऑफलाईन होईल अशी मागणी होती. मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं सातत्याने पेपर फुटी आहे, कुठेतरी महाराष्ट्राला पेपर फुटीचं एक ग्रहण लागले. पक्षफूट झाली, आमदार खासदार फुडले. आता आता हे पेपर फुडीच्या मागं झाले. म्हणजे पेपर फुडीच्या मागं डायरेक्ट मंत्र्यापर्यंत कमिशन जाते असा माझा सरळ आरोप आहे. आणि हे एवढे हलकट झाले का हे पदाची जबाबदारी म्हणून त्याचा राजीनामा सुद्धा देत नाही. शालेय शिक्षा मंत्री एक भुसे आहे, ठीक आहे, आणि दुसरे आहे आमच्या वर्धेचे पंकज भोयर. या दोघांनीही त्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण हे त्या पदाच्या लायकीचे नाही आहे. दुसरी गोष्ट, आमच्या एमपीएससी वर ठाम विश्वास आहे आणि आजही विश्वास आहे. तो विश्वास डगमगलेला नाही. काहून तर आम्ही वारंवार आंदोलन केलं का वर्ग 3 वर्ग 4च्या जागा IBPS TCS ला दिल्या, त्या तुम्ही एमपीएससी ला डायव्हर्ट करा. त्याच्यासाठी डायव्हर्ट करा का एमपीएससी ऑफलाईन पेपर घेत होती, विद्यार्थ्यांच्या समोर शील फोडायची, ठीक आहे, 2 सह्या घ्यायच्या विद्यार्थ्याच्या, OMR शीटवर पेपर घ्यायची. पेपर दिल्याच्या नंतर आम्ही कोणते उत्तर सोडवले त्याची कार्बन कॉपी भेटते, जेणेकरून आमच्यापाशी प्रूफ असते का उद्या जर आम्हाला कमी मार्क भेटले तर आम्ही क्लेम करू शकतो एमपीएससी वर, आम्ही मॅट मध्ये जाऊ शकतो. पण याने ही व्यवस्थाच ठेवली नाही. IBPS मध्ये आपला पेपर भेटत नाही, जशी इथं रिस्पॉन्स शीट भेटते. आणि सरळ यायनं काय म्हटलं का एक परीक्षा 3 वेळा वर्षातून आम्ही घेऊ. म्हणजे यायनं कमिशन खोरीचा धंदा लावला आहे. म्हणजे याच्यापेक्षा ठीक आहे पुण्यातली बुधवारपेठ बरी, तिथल्या तरी ठीक आहे, ज्या महिला आहेत त्या इमानदारीनं पैसे कमावून राहिले, हे त्याच्यापेक्षा बत्तर आहे साले. म्हणजे यायनं काय केलं, कमीत कमी 10 लाख पोरं परीक्षेला बसतात, 7 ते 10 लाख, आणि 1000 रुपये फी लावा, 3000 करोड रुपयाचा अॅन्युअल कमिशन हे कमावणं चालू आहे. यायले सत्तेतले पैसे कमी पडून राहिले चोरायले खासाठी. आणि IBPS TCS ले जर पेपर दिला तर तिथून वेगळे कमिशन खाले भेटते, ठीक आहे, पर विद्यार्थ्या मागं, आणि ते मंत्र्यापर्यंत जाते. म्हणून यायचा सरळ ऑफलाईन पेपरला विरोध आहे. हे म्हणते मनुष्यबळ नाही, ठीक आहे, असं कसं मनुष्यबळ नाही, ठीक आहे. सगळे महसूल प्रशासनाचे, आरोग्य प्रशासनाचे, ठीक आहे, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं एवढं मोठं महसूल प्रशासन आहे, रविवारी सुट्टी असते, ठीक आहे, आणि एका रूमवर एकच मास्तर लागते किती तुम्हाला, त्याच्यामुळे, आणि पेपर पोलीसच्या गाडीत जाते, ठीक आहे, सेंटरपर्यंत. तर हे सरळ ढोंग करून राहिले. यायले पेपर ऑफलाईन घ्यायचा नाही, कमिशन खायचं आहे, हे म्हणून ऑनलाईनच्या मागे लागले. आमचं आंदोलन वर्धेत झालं, अमरावतीत यशस्वी झालं, यवतमाळमध्ये झालं, वणीत झालं, आता संभाजीनगरला झालं. मुंबईत जायच्या पहिले आम्ही पुण्यात मोठा स्टॉप घेऊ. आणि पुण्यातलं आंदोलन असं असते का पोपटे बसले तर उठत नाही. म्हणून देवाभाऊली विनंती आहे का, ठीक आहे, आमच्या समोर देव तरी एक वेळा पावते, पण आमच्या महाराष्ट्रातला देवाभाऊ पावत नाही, ठीक आहे. म्हणजे यायले इतक्या वेळा मिनिटं, आणि हे चेक करत असते का महाराष्ट्रातले पोपटे जागे आहे का मेले आहे, ठीक आहे. म्हणजे हे आंदोलन करते का बा, जर केलं नाही तर आपला उल्लू सीधा झाला, ठीक आहे. म्हणजे सर्व पोरं रस्त्यावर नसते उतरले. पोराले आम्ही भाषणातून सांगतो अरे हे तुमच्यावर येणार आहे, उद्या तुमची वेळ आहे, उद्या तुमचं भवितव्य धोक्यात येणार आहे. म्हणून आम्ही विद्यार्थ्याला जागं करून रस्त्यावर, ठीक आहे, आणि स्वतः विद्यार्थी आमच्याकडे आले का सर उद्या जर पेपर फुटला, आता TCS मधला एक माणूस आहे, त्याच्या घरचे 2 नातेवाईक, ठीक आहे, सरळ लागले, ठीक आहे. आणि विचार करा तुम्ही TCS मध्ये नोकरीवर असणारा, म्हणजे याचा अर्थ पेपर फुटून राहिला TCS मध्ये. आणि नॉर्मलायझेशन नावाची एक बकवास पद्धत आहे, ठीक आहे. त्या पद्धतीत कोणाचे मार्क केव्हा वाढत, आणि पेपर वेगवेगळ्या शिपले वेगवेगळ्या येते, ठीक आहे, वेगवेगळ्या शिपले वेगवेगळ्या. समजा आता पहिल्या दिवशी दोन ठीक आहे 2-4 पोरं आहे, ते आपल्या मित्र विचारते त्याला का पेपर कसा होता, ऑब्विसली आहे. नंतरच्या पोरायला पेपर सोपा जाईल ना, त्याला जास्त मार्क भेटेल ना. मग एकाच दिवशी एकाच वेळी पेपर व्हायला पाहिजे, आणि हीच आमची मागणी आहे. आणि हीच मागणी एमपीएससीला आहे. एमपीएससीला याच्यासाठी आमचा एमपीएससीवर विश्वास आहे, आणि सरकारनं एमपीएससीला स्वायत्ता द्यावी आणि त्याचे निर्णय त्याला घेऊ द्यावे. बरं, पेपर फुटल्यावर सरकार पुन्हा काही दिवसांनी तो पेपर घेत असतो, मात्र तुम्ही शिक्षक आहात, हजारो विद्यार्थी तुमच्या जवळ दररोज येतात. काय व्यथा असते त्या विद्यार्थ्यांची वर्षभर अभ्यास करून जर अशा गोष्टी घडत असतील तर? आता तुम्ही विचार करा, संभाजीनगरला एक विद्यार्थी जर राहत असेल तर कमीत कमी याचा इथं 3000-4000 रुपये मेसचे आहे, ठीक आहे, 4000 रुपये राहायचे, 8000, आणि त्याला नाश्ता पाणी जेवण, ठीक आहे, हे 10 पुस्तकाचा खर्च वेगळा, म्हणजे त्याला महिन्याचा 12,000 रुपये खर्च आहे. वर्षाचे 1,44,000 रुपये झाले, ठीक आहे. त्याचे आई वडील शेतात रक्ताचं पाणी करते, कबाड कष्ट करते, त्याच्या पोटाले चिमटा घेऊन पोरासाठी पैसे पाठवते. सरकारले जराशी लाज नाही, यायचे पोट्टे फॉरेनले शिकत आहे, मॅनेजमेंट कोठ्यामधून पैसे भरून यायचे पोट्टे शिकते. पण गोरगरिबाचे पोरं तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, एमपीएससीच्या कंबाईन ग्रुप C चा B चा अभ्यास करते, आणि त्याला आशा असते का आपलं पोरगं कुठंतरी लागन. तर या सरकारले माझं म्हणणं आहे का कमीत कमी त्या मायबापाचा तरी विचार करावा.
जे मायबाप रक्ताचं पाणी करून पोरायले पैसे पाठवते आणि त्याचं उद्या त्याचं वाटते का आपलं पोरग आपली परिस्थिती बदलवन, तरी या सरकारला याची जाणीव नाही. म्हणून सरकारनं विनंती करतो, विनंती करून सांगतो सरकारले का तुम्ही हा निर्णय बदलवा आणि ठीक आहे, वर्ग 3 वर्ग 4च्या जागाचा सिलेबस एमपीएससीचा जाहीर करा, अभ्यासक्रम पेपर पॅटर्न जाहीर करा, ऑफलाईन परीक्षा घ्या एमपीएससीच्या सर्व, एकच वेळा परीक्षा फी घ्या 1000 रुपये एमपीएससीनं, वर्षभरात जेवढ्या याड निघत तेवढ्या याडसाठी आम्ही इलिजिबल असलो पाहिजे त्या 1000 रुपयात, मेनची फ्रीची जसं केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन घेते, ही आमची मागणी आहे. आणि टीईटीचा पेपर फुटला तर भुसे साहेब आणि आमच्या वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी राजीनामा द्यावा, तुमच्याकडून हे पद सांभाळणं होत नाही, आणि एमपीएससीला सुद्धा टीईटीची परीक्षा डायव्हर्ट करावी. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते कराळे सर, आणि जी एमपीएससी ची परीक्षा आहे ती ऑफलाईन मध्येच व्हावी आणि महाराष्ट्रामध्ये जे काही पेपर फुटी प्रकरण झालं त्याच्या संबंधित जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.